आजच्या काळात असं एखादं गाव असू शकतं का जिथे घरांना दरवाजेच नाहीत? चला, ही अचंबित करणारी गोष्ट समजून घेऊया. एका बाजूला आजची हायटेक सिक्युरिटी आणि दुसरीकडे फक्त श्रद्धेवर चालणारं हे गाव. हे कसं शक्य आहे? ही काही काल्पनिक कथा नाहीये बरं का. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात आजही हे अगदी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. या ठिकाणाला जागृत देवस्थान मानलं जातं. म्हणजे अशी दैवी शक्ती जी भक्तांच्या हाकेला थेट धावून येते आणि रक्षण करते. तर मग हे सगळं नक्की सुरू कसं झालं? यामागे शेकडो वर्षांपूर्वीची एक अतिशय रंजक आणि गूढ आख्यायिका आहे. असं म्हणतात की पानसनाला नदीला एकदा भयंकर महापूर आला होता आणि त्यात एक मोठी रहस्यमय काळी शिळा वाहून आली. पुढे एका स्थानिक धनगराला ही शिळा दिसली. त्याने निव्वळ कुतूहलापोटी त्या काळ्या दगडावर काठीने प्रहार केला. आणि त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. काठी लागलेल्या त्या पाषाणातून अक्षरशः रक्त वाहू लागलं. त्याच रात्री गावकऱ्यांना एक दृष्टांत झाला. साक्षात शनिदेवाने दर्शन देऊन ही शिळा गावात स्थापित करण्याची स्पष्ट आज्ञा दिली. पण यात एक अट होती. मूर्तीवर कोणतंच छप्पर नसेल. ती उघड्यावर राहील आणि संपूर्ण गावाचं चोरीपासून रक्षण करेल. एरवी मंदिरे कशी बंदिस्थ आणि सुरक्षित असतात, बरोबर? पण शनी शिंगणापूरची ही उघडी रचना पूर्णपणे वेगळी आणि थक्क करणारी आहे. त्या वचनाचा आदर ठेवून शनिदेवाची ही स्वयंभू मूर्ती आजही कोणत्याही छताविना अगदी मोकळ्या आकाशाखाली विराजमान आहे. ह्याच अढळ श्रद्धेमुळे इथल्या घरांना, दुकानांना आणि अगदी इमारतींना सुद्धा अजिबात दरवाजे किंवा कुलुपे नाहीत. आहे की नाही कमाल? ही जिवंत परंपरा आजही तशीच सुरू आहे. शनिवार आणि शनी अमावस्येला इथे तेल वाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. सरते शेवटी एक प्रश्न उरतोच. शतकानुशतके चालत आलेली ही श्रद्धा आजच्या आधुनिक तिजोरीपेक्षाही जास्त भक्कम सुरक्षा देऊ शकते का? नमस्कार. आज आपण एका अशा गावाची सफर करणार आहोत जे केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात एका वेगळ्याच गोष्टीसाठी ओळखलं जातं. आणि ती गोष्ट म्हणजे त्यांची अफाट श्रद्धा. आपण बोलतोय शनी शिंगणापूरबद्दल. एका सामान्य गावकऱ्याच्या नजरेतून ही प्राचीन लोककथा नेमकी कशी घडली असेल आणि या अतूट श्रद्धेचा उगम कसा झाला याचा आज आपण मागोवा घेणार आहोत. थेट सुरू करूया. आता मला सांगा, जर एखादी देवता प्रत्यक्ष तुमच्या स्वप्नात आली आणि म्हणाली की इथून पुढे कुलूप नसलेलं जीवन जगायचं, तर काय होईल? थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? आपल्या मूळ स्रोतांमध्ये ही प्राचीन लोककथा थोड्या वेगळ्या, जुन्या भाषेतील शब्दांत जतन केली गेलीय. पण त्याचा गाभा आपल्याला थेट या गावाच्या ऐतिहासिक श्रद्धेपर्यंत आणि एका अनोख्या परंपरेपर्यंत घेऊन जातो. या सगळ्या नोंदींमध्ये गावते किंवा गावते हा शब्द वारंवार येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं गाव. आता एक स्थानिक रहिवासी म्हणून विचार करा, जिथे संपूर्ण गावच तुमचं कुटुंब असतं. एकाच विश्वासावर सगळेजण एकत्र येतात आणि आपली जीवनशैलीच पूर्णपणे बदलून टाकतात. संपूर्ण समुदायाची ही अफाट भक्ती त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग कशी बनली हे यातून अगदी स्पष्ट होतं. द मिस्टिकल ड्रीम अपियर्स. चला बघूया या अद्भुत कथेची आणि परंपरेची सुरुवात नेमकी कशी झाली. या लोककथेच्या नोंदीनुसार या सगळ्याची सुरुवात होते ती एका विसपासून, म्हणजेच एका दैवी स्वप्नापासून. या एका रहस्यमय स्वप्नाने शिंगणापूरचं भविष्य खऱ्या अर्थाने कायमचं बदलून टाकलं. हे स्वप्न संपूर्ण गावात अगदी वाऱ्यासारखं पसरलं आणि पुढच्या सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांची तीच मुख्य नांदी ठरली. आता इथे सीन दे इयॉन असा एक उल्लेख येतो. हे ऐकून साहजिकच प्रश्न पडतो की बापरे, याचा अर्थ काय असावा? आश्चर्य म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक इतिहासात झालेला हा थोडासा अपभ्रंश आहे, जो साक्षात शनिदेव यांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे बघा, मौखिक इतिहास काळानुसार कसा वेगळ्या स्वरूपात जिवंत राहतो, पण त्यातील मूळ देवता आणि गावकऱ्यांशी झालेला संवाद याचा अर्थ मात्र तोच राहतो. डिस्कवरिंग द सेक्रेड मूर्ती. स्वप्नातील त्या दैवी संदेशानंतर गावकऱ्यांनी प्रत्यक्ष जगात त्या देवतेचा शोध कसा घेतला ते आता पाहूया. आणि या शोधाचा अंत कुठे झाला तर मूर्ती किंवा मॉर्टिजट सापडण्यात. मूर्ती म्हणजे देवतेचं प्रत्यक्ष आणि पवित्र स्वरूप. ज्या क्षणी गावकऱ्यांना ही साक्षात मूर्ती सापडली तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावनिक क्षण होता. विचार करा, एका सामान्य गावकऱ्यासाठी आपल्याच गावात प्रत्यक्ष देवतेचं असं प्रकटीकरण होणं हा किती मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असेल.
आणि हे सगळं एका अत्यंत तर्कशुद्ध आणि श्रद्धेने भरलेल्या मार्गावरून कसं घडतंय हे आपल्याला इथून समजतं. आधी ते रहस्यमय स्वप्न म्हणजेच वीस पडतं. मग संपूर्ण गाव त्या दैवी अस्तित्वाचा शोध घेतं आणि अखेर त्यांना ती पवित्र मूर्ती सापडते. हा प्रवास गावकऱ्यांच्या भक्तीचं आणि त्यांच्या अफाट एकजुटीचं एक उत्तम उदाहरण आहे. द ब्राह्मण अँड दी आयडल. आता आपण त्या काळातील सामाजिक रचनेकडे आणि मूर्तीच्या स्थापनेत सामील असलेल्या महत्त्वाच्या घटकांकडे वळूया. मूर्ती सापडल्यानंतर केवळ गावते म्हणजेच सामान्य गावकरीच नाही, तर तत्कालीन ब्राह्मण म्हणजेच पुरोहित वर्गानेही ह्या घटनेला पुष्टी दिली आणि ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. जेव्हा पुरोहित आणि सामान्य गावकरी एकाच श्रद्धेने एकत्र येतात तेव्हा त्याचा त्या समाजावर आणि संस्कृतीवर किती सखोल परिणाम होतो हे यातून दिसून येतं. आता लक्ष द्या, हा काही केवळ एक भौतिक शोध नव्हता. ही मूर्ती सापडणं म्हणजे साक्षात देवतेने गावाला दिलेला एक कडक आदेश होता. या देवतेने गावकऱ्यांकडून विश्वासावर आधारित काही कडक नियमांचं पालन अपेक्षित केलं होतं. आणि विशेष म्हणजे संपूर्ण गावाने कोणताही संकोच न बाळगता हा आदेश अत्यंत मनापासून स्वीकारला. अ विलेज विदाऊट लॉक्स. आता इथे जे आहे ना ते खरोखरच थक्क करणार आहे. एका अशा अद्भुत परंपरेकडे आपण वळतोय जिथे चक्क गावाला कुलपंच नाहीत. बंधांनो जुन्या नोंदींमधल्या या शब्दाचा अर्थ आहे कोणतेही बंधन नाही किंवा कोणतेही कुलूप नाही. साक्षात देवतेचं संरक्षण आपल्या गावाला आहे या अढळ विश्वासापोटी गावकऱ्यांनी काय केलं तर आपल्या घरांचे दरवाजे आणि कुलपे कायमची काढून टाकली. गावाच्या वास्तुरचनेत हा एक ऐतिहासिक बदल होता. इतकंच काय तर मुख्य मंदिराची रचनाही अगदी उघड्यावर कोणत्याही छताशिवाय किंवा बंदिस्त गाभाऱ्याशिवाय ठेवण्यात आली. हा श्रद्धेचा एक सर्वोच्च आविष्कार होता. थोडक्यात सांगायचं तर देवतेवरील तो 100% विश्वास आणि बंदाचा पूर्णपणे त्याग यातून एक असा समाज निर्माण झाला जो पूर्णपणे निर्भय होता. भौतिक सुरक्षेची कोणतीही साधनं नसताना जगणारा हा समाज आणि ओघड्यावरील ती भव्य मूर्ती आजच्या काळातही तिथे जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला, प्रत्येक भाविकाला एक विलक्षण आध्यात्मिक शांतता आणि ऊर्जा देते. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बंदानू हा केवळ एक शब्द नाहीये, तो शिंगणापूरच्या लोककथेचा, तिथल्या लोकांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या अटूट श्रद्धेचा एक जिवंत आणि चिरंतन पुरावा आहे. हे शब्द त्या संपूर्ण गावाचा आत्मा आहेत आणि हजारो भाविकांसाठी ते ऊर्जेचे एक मोठं केंद्र आहेत. आणि शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आजचा आधुनिक समाज, जिथे आपण सुरक्षेसाठी तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून आहोत, तो कधी कुलूप नसलेलं जीवन जगण्यासाठी लागणारा असा प्रगल्भ आणि सामूहिक विश्वास निर्माण करू शकेल का? या गावाचा इतिहास आपल्याला सामूहिक श्रद्धेच्या अफाट सामर्थ्याची नक्कीच जाणीव करून देतो. या अद्भुत कथेने आणि त्यामागील संकल्पनांनी तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडला असेल. आजच्या या माहितीतून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. या सफरीत सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.